मित्रांनो, डेव्हलपर लोकांना काय झालंय, अशा क्लीन ॲस्थेटिक आणि जर तुम्ही 90s मधले असाल तर तुम्हाला एकदम रिलेट करेल अशा वेबसाईट मी काही काढल्यात. आता त्यातली एक सलूनची वेबसाईट आहे. आता या वेबसाईटद्वारे तुझं बनवलं तर त्यातून मॉनिटाईज कसं करायचं, त्यातनं पैसे कसे कमवायचे ह्यावरती आपण बोलणार. पहिले वेबसाईट बघूयात. आता बघा, ही एक यश भारद्वाज म्हणून एक मुलगा आहे, त्याने एक वेबसाईट काढली डिलक्स सलून नावाची. आता जसं तुम्हाला ॲस्थेटिक हे जे लुक दिसतंय, UI जो दिसतंय, त्याच रिलेटेड त्याने तशी प्ले लिस्ट पण तिथे ऍड केली. 90चे सॉन्ग रिलेट केले आणि तिथे तुम्ही ते करू शकता. बघा, ही एक वेबसाईट आहे. त्यानंतर बघा, हे ट्रकवाला.com आहे. त्याने ट्रकचा फील दिलाय, ट्रकमध्ये कसे गाणे चालतात काय, आणि इव्हन त्यांनी इथं हॉर्न पण दिले. हॉर्न बघा कोणतं, तुम्हाला लगेच समजेल. हे बघा, आणि इथे प्लेलिस्ट आहे. ट्रकमध्ये असेच गाणे असायचे पहिले, बघा सेम गाणे तसेच होते. आता ही एक वेबसाईट आहे. त्यानंतर हॉर्न ओके प्लीज म्हणून वेबसाईट आहे. ही जास्त खूप त्याने जे UI टाकले, जे व्हिडिओ टाकलाय तिथे खूप एकदम रिलेट करतो. आता बघा, सध्या रेनी सीझन आहे. रेनी सीझन मध्ये कसा लुक असला पाहिजे आणि गाणे कोणते टाकले पाहिजे. जर तुम्ही 90s मधले असाल ना तर तुम्हाला एकदम रिलेट करेल. बघा, गाणे पण त्याने तसेच टाकले. तर इथे गाणे तुम्ही चेंज पण करू शकता. हे बघा, हम मिले तो जमाना देखेगा अपना ही एक वेबसाईट आहे. त्यानंतर चाय टपरी म्हणून एक वेबसाईट काढली. आता ह्याने एकच टेम्पलेट न ठेवता त्याने वेगवेगळे टेम्पलेट ठेवले टायमिंग वाईज. तुम्ही कसं असतं, जे दिवसाचे टायमिंग आहे त्याच्यानुसार आपण गाण्याच्या प्लेलिस्ट वेगवेगळ्या करतो. त्याने इथे बघा केलं 5 वाजता कोणतं असलं पाहिजे, 5 वाजता कसं असतं, 7 वाजता कसं असतं. इथं तुम्ही गाणं पण चेंज करू शकता. इथून पूर्ण गेलं वेगळं, ह्याने रिलेट केलं. आणि त्याने त्याच्या सोर्सवरती, आणि हा बनवणारा कोणी सेम यश भारद्वाजच आहे, जो की डिलक्सचा आहे, फाउंडर आहे. मस्त केली वेबसाईट आहे. त्यानंतर बघा, ही एक आहे 90s नॉस्टॅल्जिया फील साठी त्याने एक वेबसाईट बनवली. आणि ह्याने पण सेम असं केलं की तिथे वेगवेगळे टेम्पलेट वापरलेत रिलेट करता येईल. जर तुम्हाला सलून मध्ये जायचंय किंवा तुम्हाला गावाकडे जायचंय, ट्रकच्या पॉइंटवरती जायचंय, बसच्या जायचं, तसे त्याने प्लेलिस्ट तिथे टाकली. त्याच्यानुसार ती थीम पण असते. आता इथे आपण पॉज करूयात आणि या सगळ्या वेबसाईटला मॉनिटाईज करायचंय आपण आता बोलूया. आता बघा, कोणत्याही वेबसाईटवरती जर ट्रॅफिक आणताय तुम्ही, तर ट्रॅफिक आणल्यानंतर सगळ्यात जास्त तुमच्याकडे सोर्स असतात की त्यातनं इन्कम जनरेट करायचं. आता जेव्हा तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक येतं तर तिथं तुम्ही पहिला सोर्स मेन जो येतो तो म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. तुम्ही साईटला बॅनर्स लावू शकता. इथे बॅनर लावता येईल तुम्हाला, इकडे बॅनर लावता येईल, किंवा वेगवेगळे तुम्ही प्लेसमेंट देऊ शकता. त्यानुसार तो एक सोर्स आला. त्याच्यानंतर तुमचं जर काही प्रोडक्ट विकायचे, समजा ट्रकचे रिलेटेड असतील, काही रिलेटेड जशी तुमच्याकडे ऑडियन्स असतील त्या रिलेटेड तुम्ही प्रोडक्ट विकू शकता. त्यानंतर अफिलिएट मार्केटिंग, दुसऱ्यांचे प्रोडक्ट विकून त्यावरती कमिशन जनरेट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर तुम्हाला असे प्रोजेक्ट बनवायचे तर तेही तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओला ऍड होऊ शकतं. असे बरेच मॉनिटायझेशनचे सोर्स आहेत, ह्यातनं तयार होतील. आणि ह्या वेबसाईट बनवणं खूप इझी आहे. आजकाल क्लॉडनं किंवा कोडेक्स वरनी तुम्ही जाऊन एक सिंपल प्रॉम्प्टने किंवा वेगवेगळ्या प्रॉम्प्टचे सोर्सेस देऊन तुम्ही जसं प्रॉम्प्ट वरती खेळता तसे देऊन ही वेबसाईट सिंपली बनवू शकता. त्याला सिंपल तुम्हाला त्यात प्लेलिस्ट जोडायची युट्यूबची, किंवा API की जर असेल तुमच्याकडे, ती API द्वारे तुम्ही अशा वेबसाईट बनवू शकता. अशाच अपडेटसाठी जर तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल तर सिंपल तुम्हाला मला फॉलो करायचंय. माझं नाव महेश कदम आहे. ह्या अकाउंटचं नाव बाय महेश कदम आहे. तर तिथे जाऊन तुम्ही सिंपल फॉलो करू शकता. बघा, ह्या अकाउंटवर मी असा कॉन्टेंट डिलिव्हर करणार आहे की तो तुम्हाला एक व्हॅल्यू क्रिएट करेल. जसं की डिजिटल मार्केटिंग, परफॉर्मन्स मार्केटिंग, PPC ऍड असतील, मेटा ऍड, गुगल ऍड, अमेझॉन ऍड, लिंक्डइन ऍड किंवा जिओ हॉटस्टार ऍड असतील. ह्या कशा सेटअप करायच्या, ह्या कशा स्क्रॅच पासून कशा शिकायच्या, ह्यातनं पैसे कसे जनरेट करायचे, क्लायंटला कसं पिच करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये ह्या अकाउंटवरती मी शिकवणार आहे. बघा, आत्ताच्या ज्या आपण वेबसाईट बघितल्या, ह्या वेबसाईट कशा क्रिएट करायच्या, एका कमी टाइममध्ये तुम्ही एका प्रॉम्प्टद्वारे फ्रीमध्ये त्या वेबसाईट तयार करू शकता आणि लॉन्च करू शकता. आणि त्या वेबसाईटवरनं चांगले पैसे क्रिएट करू शकता आणि तुमचा एक पोर्टफोलिओ तयार करू शकता. तुम्हाला जर जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला क्लायंट पाहिजे असेल, तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं असेल, सगळ्या गोष्टी आपण या अकाउंटवरती मराठी भाषेमध्ये एका सिंपल वेमध्ये मांडणार आहोत. आणि ते व्हॅल्युएबल कॉन्टेंटसाठी सिंपल तुम्हाला एक गोष्ट करायची, ते म्हणजे या अकाउंटला फॉलो करायचं. बाय महेश कदम. धन्यवाद.